नमस्कार मंडळी, माझी चावडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपल्या चावडीवरचा आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे कालपासून ज्या सणानं सगळीकडेच आनंदाचं वातावरण निर्माण केलंय तो सण आपल्या सर्वांचा लाडका शारदीय नवरात्रोत्सव. आणि याच नवरात्रोत्सव बद्दलचे काही जुने काही नवीन अशा मजेशीर गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी जर आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शारदीय नवरात्रोत्सव हा एक 9 रात्र चालणारा हिंदू सण आहे जो शरद ऋतूमध्ये देवी दुर्गा आणि तिच्या विविध 9 रूपांची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. पौराणिक कथांनुसार देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यामध्ये 9 दिवस आणि 9 रात्री एक युद्ध झालं ज्याच्यामध्ये महिषासुराचा वध करून देवीने विजय मिळवला आणि याचंच प्रतीक म्हणून विजयादशमी साजरी केली जाते. आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीरामांनी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी 9 दिवस देवी दुर्गेची एक विशेष पूजा केली होती आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी काही ठिकाणी रावणाच्या प्रतिमेचं दहन देखील केलं जातं. या उत्सवाची सुरुवात घटस्थापनेने होती, म्हणजेच देवीचे आवाहन करण्यासाठी पवित्र अशा कलशाची म्हणजेच घटाची स्थापना केली जाते. या 9 दिवसांमध्ये अनेक भक्त उपवास करतात ज्यामध्ये मांस, अंडी, कांदा, लसूण त्याचबरोबर काही धान्यांचे सेवन देखील ते टाळतात. याचबरोबर दररोज देवीच्या विविध रूपांची पूजा, आरती, मंत्रोच्चार त्याचबरोबर दुर्गा सप्तशती सारख्या ग्रंथांचे पठण देखील करतात. तर मंडळी, ही होती शारदीय नवरात्रोत्सवाबाबतची परंपरागत चालत आलेली पद्धत. परंतु आधुनिक काही पद्धती, आधुनिक काही गोष्टी यामध्ये ऍड झाल्यात. त्या कोणत्या ते आपण जाणून घेऊया. गरबा आणि दांडिया रास यासारखी लोकनृत्य जी की मूळतः गुजरातमधून येतात आणि नवरात्रीच्या निमित्तानं तिथं ती मोठ्या प्रमाणावर साजरी देखील केली जातात. परंतु हल्लीच्या तरुणाईला त्याची इतकी भुरळ आहे, त्याची इतकी क्रेज आहे की आता नवरात्रीच्या निमित्तानं संबंध भारतभर गरबा आणि दांडिया रासचं आयोजन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर मंडळी, ही झाली शारदीय नवरात्रोत्सवाबाबतची माहिती. परंतु अजून एक मजेशीर प्रथा हल्ली महाराष्ट्रभर किंवा भारतभरच बघायला मिळते, ते म्हणजे 9 दिवस 9 वेगवेगळ्या रंगांची कपडे किंवा विशेषतः साड्या ज्या की स्त्रियांमध्ये परिधान केल्या जातात ते बघायला मिळतं. ही प्रथा नेमकी काय आहे हे जाणून घेऊया. तर झालं असं की सुमारे 22 वर्षांपूर्वी म्हणजे 2003 साली महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रानं वाचकांमधील सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी या प्रथेची सुरुवात केली. महाराष्ट्र टाइम्सने सुरू केलेल्या या संकल्पनेला प्रचंड यश मिळालं आणि ही प्रथा महाराष्ट्रभर पसरली. पुढे सोशल मीडियाच्या प्रभावामुळे हीच प्रथा देशभरात लोकप्रिय झाली आणि आता तर अनेक कार्यालये, सोसायट्या, ऑफिसेस इतकंच नव्हे तर जवळजवळ प्रत्येक घरामध्ये ही प्रथा पाळलेली बघायला मिळते. याच प्रथेला पुढे धार्मिक रूप देण्यासाठी प्रत्येक रंगाला देवीच्या एका रूपाशी जोडले गेले. त्या रंगाच्या दिवशी देवीची एक यशस्वी कहाणी आणि त्या रंगाचे महत्त्व प्रकाशित केले गेले जेणेकरून त्या रंगाचे कपडे घालण्यासाठी महिलांना प्रोत्साहन मिळेल. थोडक्यात या प्रथेमागील कथा अशी आहे की 9 रंग हे देवीच्या त्या 9 रूपांची शक्ती आणि गुणांचं प्रतीक दर्शवतात. तर या प्रथेनुसार देवीची 9 रूपं, त्यांच्याशी जोडले गेलेले रंग आणि त्यांच्या मागचा प्रतिकात्मक अर्थ कोणता हे जाणून घेऊया. दिवस पहिला, ज्या दिवशी देवीच्या शैलपुत्री या रूपातील पूजा केली जाते, ज्या दिवशीचा रंग आहे पांढरा जो की शुद्धता, शांती आणि शांततेचं प्रतीक मानला जातो. त्यानंतर दिवस दुसरा, ज्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते, ज्या दिवशीचा रंग आहे लाल जो की उत्कटता, प्रेम आणि सामर्थ्याचं दर्शन घडवतो. यानंतर तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची पूजा केली जाते. शांतता, समृद्धी आणि खोलीचं दर्शन घडवणारा निळा रंग हा या दिवशीचा रंग मानला जातो. त्यानंतर दिवस चौथा, ज्या दिवशी देवीच्या कुष्मांडा या रूपातील पूजा केली जाते, ज्या दिवशीचा रंग आहे पिवळा जो की आनंद, उत्साह आणि सुखाचं प्रतीक मानला जातो. देवीच्या स्कंदमाता या रूपाचं पूजन 5व्या दिवशी केले जातं, ज्या दिवशीचा रंग आहे हिरवा जो की वाढ, सुपीकता आणि नवीन सुरुवातीचं लक्षण मानला जातो. 6व्या दिवशी देवीच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते, ज्या दिवशीचा रंग आहे राखाडी जो की समतोल आणि संतुलित भावनेचं प्रतीक मानला जातो. ऊर्जा, उत्साह आणि सकारात्मकतेचं प्रतीक असणारा नारंगी रंग हा 7व्या दिवशीचा रंग मानला जातो, ज्या दिवशी देवीच्या कालरात्री या रूपाचं पूजन केलं जातं. दिवस 8वा, या दिवशी देवीच्या महागौरी या रूपातील पूजा केली जाते, ज्या दिवशीचा रंग आहे मोरपंखी. वेगळेपण आणि वैयक्तिकतेचं प्रतीक म्हणून हा रंग मानला जातो. शेवटचा दिवस म्हणजेच 9वा दिवस,
ज्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री या रूपाचं पूजन केलं जातं. या दिवशीचा रंग आहे गुलाबी, जो की प्रेम, आपुलकी आणि सालोख्याचं प्रतीक मानला जातो. तर मंडळी, ही होती आपल्या नवरात्रोत्सव या सणाबद्दलची माहिती आणि अलीकडे सुरू झालेल्या 9 दिवस 9 रंग या प्रथेबद्दलची देखील माहिती. तर ही प्रथा नेमकी काय होती किंवा याची सुरुवात कधीपासून झाली हे तुम्हाला माहित होतं का आधी? आणि नसेल माहिती तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि हो, विशेषतः आपल्या आजूबाजूच्या जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही समजेल की ही प्रथा कधी सुरू झाली. आणि हो, मुख्य म्हणजे ही प्रथा आपल्या महाराष्ट्रातून सुरू झाली. तर मंडळी, याचबरोबर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो. पण तत्पूर्वी यासारखेच अनेकविध विषयांवरचे, अनेकविध माहितीवरचे मजेशीर व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आत्ताच माझी चावडी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा. आणि हो, तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमच्या काही सूचना असतील, तुमचे काही अभिप्राय असतील तर ते खाली कॉमेंट्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. धन्यवाद.